नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वाटार येथील कृष्णा कॅम्पसमध्ये सामूहिक गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वंदे मातरम या ऐतिहासिक गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं वाटार येथील कृष्णा फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये वंदे मातरम गौरव सामूहिक गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं भारतभर 150 ठिकाणी सामूहिक गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रामध्ये नागपूर, अकोला, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर तसेच कराड या निवडक शहरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वाटार येथील कृष्णा फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून वंदे मातरमचे सामूहिक गायन आणि स्वदेशीची शपथ घेण्यात आली। या कार्यक्रमाला देशप्रेमी नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या संकल्पनेमधून देशामध्ये वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या गीताचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 10 ठिकाणी अशा प्रकारचे गौरव सोहळे हे आयोजित करण्यात आलेले आहेत। आज कराड तालुक्यामधल्या वाठार गावामध्ये अशा प्रकारचा सोहळा कृष्णा फाउंडेशनच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी आणि भारत मातेचे सगळे सुपुत्र यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला। अत्यंत देखणा असा सोहळा हा संपन्न झाला। ज्या आपल्या मधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, पूर्वजांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिली, देशासाठी प्राण गमावले तरी सुद्धा हरकत नाही, पण हा देश स्वतंत्र झाला पाहिजे अशा पद्धतीनं धारिष्ठानं या देशासाठी स्वातंत्र्याचा लढा उभा केला। त्यांना स्फूर्ती देणारा एक गीत म्हणून वंदे मातरम या गीताकडे आपण पाहतो। या गीताचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि त्यामुळं आजचा हा कार्यक्रम हा देशामधल्या भावी पिढीला एक नव्या प्रकारची ऊर्जा देण्याच्या दृष्टिकोनानं अत्यंत महत्त्वाचा आहे।